नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 3.3 स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग या कवितेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये रॉबर्ट ली फ्रोस्ट यांनी अत्यंत छान असं एका व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे की जे व्यक्ती जंगलातून जात असताना त्याला घनदाट असं जंगल दिसते आणि त्या जंगलाचं वर्णन करताना तो खूपच मोहक होऊन जातो आणि त्यानंतर ती जी वनराई असते त्या वनराईमध्ये छान असा बर्फ पडत असतो आणि आजूबाजूचं वातावरण हे अत्यंत आकर्षित करणारं असतं. तर या सगळ्या गोष्टीचं वर्णन तो जो घोडेस्वार आहे म्हणजे जो प्रवासी आहे तो प्रवासी या कवितेद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग सुरू करूया आपली आजची ही कविता, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत. आपण या कवितेच्या शेवटी या प्रश्नाची उत्तरं घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या या कवितेला. स्टांजा फर्स्ट. या ठिकाणी कवींचा परिचय दिलेला आहे. सुरुवातीला रॉबर्ट ली फ्रोस्ट. ओके, स्टार्ट करूया. Whose woods these are, I think I know, his house in the village though. बघा, पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे, ही वनराई कुणाची आहे हे मला माहीत आहे. दूर खेड्यामध्ये त्याचे घर आहे. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. आणि त्याची वनराई हिमवर्षात नाहून निघत आहे आणि हे मनोहर दृश्य मी चकित होऊन पाहत आहे, पण त्याला मात्र हे नक्कीच समजणार नाही. बघा, स्टांजा फर्स्टमध्ये कवी काय म्हणतो, हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. स्टांजा फर्स्टमध्ये कवीचं म्हणणं आहे की तो म्हणतो की ही वनराई कोणाची आहे हे मला माहीत नाही, परंतु तो दूर खेड्यामध्ये राहतो, त्याचे घर खेड्यामध्ये आहे असं कवी या ठिकाणी सांगत आहे. आणि त्याचे हे जे जंगल आहे या जंगलामध्ये हिमवर्षा होत आहे म्हणजे बर्फाचा पाऊस होत आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण घनदाट जंगल त्या हिमवर्षामुळे नाहून निघत आहे आणि हे मनमोहक दृश्य मी चकित होऊन पाहत आहे, पण त्याला मात्र हे काहीच समजणार नाही. स्टांजा फर्स्टमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. स्टांजा सेकंड. माय लिटल हॉर्स. बघा, स्टांजा सेकंड. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. बघा, यामध्ये सांगितलेलं आहे स्टांजा सेकंडमध्ये की घनदाट जंगल आणि गोठलेल्या तळ्यावर या वर्षाच्या सर्वात गर्द काळोख्या संध्याकाळी आपणास कोठेही एखादे घर किंवा निवाऱ्याची जागा दिसत नसताना मी असा अचानक अवेळी थांबलेला पाहून माझा घोडा विचारात पडलेला असेल. बघा, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. म्हणजेच काय की कवी सांगतो की हे जंगल इतकं घनदाट आहे आणि या घनदाट जंगलामध्ये अत्यंत काळोख्या संध्याकाळी आपल्याला कुठेही एखादं घर दिसत नाही आहे किंवा मग निवाऱ्याची जागा दिसत नाही आहे आणि अचानक मी अशा घनदाट जंगलात थांबल्यामुळे माझा जो घोडा आहे तो सुद्धा विचारात पडलेला असेल की मी इथं नेमका कशासाठी थांबलेला आहे. स्टांजा सेकंडमध्ये. ओके, स्टांजा थर्ड आपण बघूया. ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डॉनिंग फ्लेक. स्टांजा थर्डमध्ये बघा काय सांगितलेलं आहे, घोडा आपल्या गळ्यातील घंटा वाजवून जणू लेखकाला विचारत आहे, तू का बरं इथे थांबलेला आहेस, काही गडबड तर नाही ना. त्यावेळी त्या घंटेच्या जोडीला मंद वाऱ्याच्या झुळकेच्या आणि अलगद खाली पडणाऱ्या बर्फाचा आवाज ऐकू येत
आहे. स्टांजा थर्डमध्ये काय म्हणतो कवी, ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. म्हणजे काय की जो घोडा आहे तो घोडा आपल्या गळातील घंटा वाजवून जणू लेखकाला प्रश्न विचारत आहे की तू इथं का थांबलेला आहेस, काही गडबड तर नाही ना. पुढे बघा, द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डॉनिंग फ्लेक. त्यावेळी त्या घंटेच्या जोडीला मंद वाऱ्याच्या झुडकेच्या आणि अलगद खाली पडणाऱ्या बर्फाचा आवाज ऐकू येत आहे. स्टांजा फोर्थ, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. रॉबर्ट फ्रॉस्ट. बघा, स्टांजा फोर्थ सर्वात शेवटच्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो की द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. ही घनदाट वनराई किती सुंदर आहे, इथले सौंदर्य आपल्या मनाला खरंच भुरळ घालत आहेत आणि आणखी काही वेळ इथंच थांबावे असं वाटत आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे काय की शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतो की हे जे घनदाट वनराई आहे ती अतिशय मोहक आहे, सुंदर आहे आणि असं वाटतं की आणखी बराचसा वेळ इथं आपण व्यतीत करावा आणि आयुष्यात एका ठिकाणी थांबून नाही चालणार. आयुष्यात अनेक कार्य पार पाडण्यासाठी पुढे आणि पुढे जावंच लागणार आहे. अशा सुंदर क्षणांची आठवण सोबत घेऊन विश्रांतीची वेळ येईपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर चालतच राहावं लागेल असं कवी शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता या कवितेमध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत त्यावर आपण एकदा फोकस करूया. बघा या ठिकाणी क्विअर. क्विअर म्हणजे विचित्र. क्विअर म्हणजे विचित्र. ओके. हार्नेस बेल म्हणजेच घोड्याच्या गळ्यातील घंटा. डॉनी फ्लेक म्हणजे खाली पडणारा भुरभुरणारा बर्फ. म्हणजे जो भुसभुशीत बर्फ असतो, स्नो ज्याला आपण म्हणतो, त्याला वर्ड्स दिलेला आहे हा. ओके. आता यामध्ये आपण फिगर ऑफ स्पीच बघूया. एकच फिगर ऑफ स्पीच आलेला आहे सुरुवातला. या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, त्याचं नाव आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शन INVERSION. इन्व्हर्शन. इथे एक उदाहरण आहे. इन्व्हर्शन फिगर ऑफ स्पीच एक आलेलं आहे, ते आपण घेतलेलं आहे. बघा आता या कवितेच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत त्यावर आपण एकदा फोकस करू. स्टार्टलाच बघा, व्हेअर डिड यू गो फॉर पिकनिक. म्हणजेच काय, प्रश्न असा आहे, तुम्ही सध्या सहलीसाठी कुठे गेला आहात. व्हेअर डिड यू गो फॉर पिकनिक रिसेंटली. मग तुम्ही आन्सर देऊ शकता. फर्स्ट क्वेश्चन्स मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्हेअर है ना पहिला प्रश्न. तुम्ही सांगू शकता रिसेंटली आय वेंट टू महाबळेश्वर और चिखलदरा और ॲज युअर विश यू कॅन से दॅट. क्वेश्चन नंबर सेकंड, हू ऑल अकॉम्पेंड यू. म्हणजे तुमच्याबरोबर कोण कोण गेलं होतं. देन यू कॅन से दॅट माय फॅमिली मेंबर्स अकॉम्पेंड मी. क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर थर्ड, व्हाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट. तुम्ही ते पिकनिक जे स्पॉट होतं, ठिकाण होतं, ते का निवडला. तुम्ही सांगू शकता इट इज व्हेरी क्लोज टू मुंबई, वी कुड एन्जॉय द सिनिक ब्युटी, invigorating and refreshing climate, so we selected that picnic spot. Question number 4, what games, food, sights did you enjoy there. म्हणजेच तुम्ही कोणत्या प्रकारचे खेळ, अन्नपदार्थ किंवा प्रेक्षणीय ठिकाणांचा आनंद घेतला. यू कॅन से दॅट आन्सर. तुम्ही सांगू शकता या प्रश्नाचं की वी एन्जॉयड अंताक्षरी ऑन द वे, we also enjoyed veg non-veg food,
We visited different points, Venna Lake, then Panchagani and Pratapgarh, like that. Number question last. Number, व्हॉट डीड यू फील व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम. म्हणजे जेव्हा घरी परतण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला काय वाटलं. देन यू कॅन से दॅट द मेमरीज ऑफ यू अवर प्लीझंट पिकनिक वेअर अनफॉरगेटेबल. द पिकनिक वॉज नाईस अँड अवर डल रुटीन लाईफ. वी रिटर्न होम हॅपीली विथ रिफ्रेश माइंड. ओके, सो नेक्स्ट ट्रॅकलिंग शी संबंधित काही प्रश्न विचारलेले आहेत खाली. ओके, ट्रेकिंग. सो विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली कविता. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये इथं तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स दिलेला आहे, ते आपण एकदा घेऊया. ओके, मार्क इन फ्रंट ऑफ द ट्रू और फॉल्स, है ना. सो स्टार्ट फर्स्ट क्वेश्चंस. द स्पीकर स्टॉप टू वॉच रेन फॉलोइंग अमॉंग द ट्री. द स्पीकर स्टॉप टू वॉच रेन. पाऊस थांबण्यासाठी तो थांबला होता का तिथं झाडांच्या मधात. इट्स अ रॉंग. ओके, सेकंड, द ओनर ऑफ द वूड्स इज नोन टू द स्पीकर. इट इज करेक्ट, है ना. म्हणजे द ओनर ऑफ द वूड्स म्हणजे त्या जंगलाचा जो मालक होता त्याला स्पीकर म्हणजे बोलणाऱ्याविषयी माहिती होती. यस, करेक्ट. सी, द हॉर्स इज वरीड अबाउट द कोल्ड अँड वॉन्ट टू कीप गोईंग. त्या घोड्याला, तो जो घोडा होता त्याला खूप काळजी होती म्हणजेच थंडीची किंवा मग घरी जाण्याची. इट्स रॉंग. अँड लास्ट वन, डी, द स्पीकर डझंट एम्फॅसिस अपॉन द ब्युटी ऑफ वूड्स ही इज पासिंग थ्रू. इट इज ऑल्सो अ रॉंग. ओके, त्यामधील फक्त बी जे आहे तेच करेक्ट आहे, अदर काय आहेत, रॉंग आहेत. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली कविता स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. आपण यामध्ये आणखी एक अलंकार आहे तो बघूया. ओके, सो द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. हे बघा या ठिकाणी डार्क अँड डीप या ठिकाणी ॲलिस्ट्रेशन अलंकार आहे. डी डी रिपीट झालेला आहे. ॲलिस्ट्रेशन, ALLITERATION, डार्क अँड डीप. त्यानंतर अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो, हे बघा या ठिकाणी सुद्धा एक अलंकार आहे. अँड हां, इथं अलंकार आहे रिपिटेशन. REPETITION, रिपिटेशन. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली त्याबद्दल तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर द परिवर्तन लर्निंग ॲप या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि यानंतर आपण 3.4 या लेसनवर नेक्स्ट सेशनमध्ये फोकस करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. थँक्यू सो मच.